ब्रेकनंतर बघूयात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीसाठी शिवसेना आमदार भास्कर जाधव, आमदार सुनील प्रभू विधान भवनाच्या विधानसभा अध्यक्षांच्या दालनात पोहोचलेले आहेत। उद्योगमंत्री उदय सामंत देखील विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला गेल्याचं कळत आहे। आज सकाळपासूनच उबाटाच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी ज्या आहेत विधानसभा अध्यक्षांबरोबर सुरू असल्याचं कळत आहे। भास्कर जाधव देखील त्यांच्या भेटीला गेलेले होते आणि आता असं आपल्याला कळतंय त्या पाठोपाठ आमदार भास्कर जाधव आहेत, शिवाय आमदार सुनील प्रभू ते विधानसभा अध्यक्षांच्या दालनात गेलेले आहेत। उद्योगमंत्री उदय सामंत देखील विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला गेल्याचं कळत आहे। त्यामुळे या भेटीपाठीमागे नेमकं दडलंय काय हा एक मोठा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर खरं तर एकतर या नेत्यांनीच माध्यमांसमोर द्यावं किंवा ज्याच्याबद्दल आता वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा ही होत राहणार आहे। कारण अर्थातच विधानसभेमध्ये काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदाचा दावा सोडल्यानंतर आता तिथे विरोधी पक्ष नेता नेमका होणार कोण याची मोर्चेबांधणी एकूणच सुरू झाली आहे। तर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हातात बेड्या घालून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड विधान भवनात पोहोचले। यावेळी तिने महायुतीच्या कारभारावर जोरदार टीका केली। अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला। आज पहिल्याच दिवशी जितेंद्र आव्हाड हातामध्ये बेड्या घालून आतमध्ये येताना दिसले। राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला घातला जातोय हे त्यांनी सांकेतिक पद्धतीने या त्यांच्या कृतीतनं दाखवण्याचा प्रयत्न केला। स्वातंत्र्यावरती जो घाला घातला जातोय, ज्या पद्धतीने व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करून त्यांचे आवाज बंद केले जात आहेत, ती पद्धत चुकीची आहे। आमचा संविधानिक अधिकार आहे, आम्हाला व्यक्त होता आलंच पाहिजे। राईट टू एक्सप्रेशन, राईट टू स्पीच हे सगळे आमचे मूलभूत अधिकार आहेत आणि ते मूलभूत अधिकार हे शाबित राहिले पाहिजेत म्हणून या बेड्या आहेत। आता वेळ झाली ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।